4 जून रोजी लोकसभेची मतमोजणी होणार असल्याने मतमोजणीच्या दरम्यान उत्साही कार्यकर्ते सोशल मीडियाच्या ग्रुपवर वादग्रस्त मजकूर टाकून कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत. सर्व सोशल मीडिया ग्रुपवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले. काही अफवा किंवा काही त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, यासाठी आपण काय आवाहन करणार? मतमोजणीच्या निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा आवाज राखण्यासाठी माननीय जिल्हा दंडाधिकारी व माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कोणीही उमेदवार किंवा पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांना मिरवणुका काढण्यास प्रतिबंध केलेला असून जरी मिरवणुका काढण्यात आल्या नाही तरी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी अफवा किंवा उमेदवारी काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व ॲडमिन यांनी आपापल्या ग्रुपची सेटिंग बदलून घ्यावी, जेणेकरून उत्साही सदस्य ग्रुपवर अनावश्यक पोस्ट टाकणार नाही. अशा जर पोस्ट टाकण्यात येते ज्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागेल त्या ठिकाणी सक्त कारवाई करण्याच्या सूचना माननीय जिल्हा दंडाधिकारी व माननीय पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आहेत. ओके.